एक ब्रेकिंग बातमी जळगाव जिल्ह्यातून येत आहे। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पळसखेडा मिराचे गावामधून डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांना पकडण्यात आले आहेत। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील कथित गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या संशयित डॉक्टर आरोपीच्या जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत। त्याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे। ही कारवाई गुरुवारी 22 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10 वाजता करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। भोकरदन येथील जालना रोडवर असलेल्या अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे 3 मजली इमारतीमध्ये अवैधरित्या गर्भनिदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यामुळे गुप्तता पाळत दिनांक 6 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली होती। यामध्ये गर्भपाताच्या इंजेक्शन, गोळ्या, आधुनिक यंत्रसामुग्री एकूण 8,91,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। दरम्यान यामधील मुख्य संशयित आरोपी दिलीप सिंग चतुरसिंग राजपूत हा फरार झाला होता। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सुनंदा खातार यांच्या तक्रारीवरून अवैधरित्या गर्भलिंग निदान करून गर्भपात करीत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। तेव्हापासून संशयित आरोपी फरार होता। अखेर पळसखेडा मिराचा तालुका जामनेर जळगाव जिल्हा येथून याला अटक करण्यात आली आहे। दिलीप सिंग राजपूत हा आपल्या नातेवाईकाच्या शेतात दडून बसलेला होता। याला जालना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। भोकरदन येथे अवैधरित्या गर्भपात होत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील, डॉक्टर सरोज घोलप, डॉक्टर विजय वाकोडे अँड सोनाली कांबळे, मनोज जाधव, अविनाश जाधव, संदीप रगडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी गणपत दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, हसनाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, दीपक सोनवणे, निलेश खरात, कल्पना बोडके, नरहरी दरडे यांनी ही कारवाई केली होती। या कारवाईमध्ये योगेश पडोळ, राहणार बानेगाव, तालुका भोकरदन, नितीन ऋषिकेश जाधव, राहणार पेरजापूर या सुनील अपार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। परंतु गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर दिलीप सिंग चतुरसिंग राजपूत हा मात्र फरार झाला होता। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक देखील तयार केलं होतं। या पथकाला डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांनी 2 दिवसापूर्वी देखील हुलकावणी दिली होती। मात्र त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये दडून बसलेल्या दिलीप सिंग राजपूत यांना जामनेर तालुका जळगाव जिल्हा या ठिकाणून अटक करण्यात आली आहे।